करता टूल्स अँड इक्विपमेंट हे 10 मार्काला विचारलेले आहे. आणि हा जो जॉब आहे, हा जॉब पूर्ण करण्याकरता लागणारी सिक्वेन्स ऑपरेशनची जी सिक्वेन्स आहे आणि प्रोसिजर आपण त्याला म्हणतो. आणि त्यानंतर जॉब पूर्ण करत असताना काही सेफ्टी प्रिकॉशन आपल्याला पाळायला हवेत या अनुषंगाने. दुसरा प्रश्न आहे, राईट द जॉब सिक्वेन्स टू परफॉर्म द प्रॅक्टिकल विथ सेफ्टी रिलेटेड इन्फॉर्मेशन 20 मार्काला विचारलेले आहे. आणि पुढचे प्रश्न आहेत ते जॉब बनवायचं आहे आणि तोंडी परीक्षा आहे. तर असा हा जॉब 35 mm लांबीत, डायमीटर 34 मध्ये फाईन नर्लिंग करायचे. मध्यभागी आपल्याला सेंटरला 22 mm ड्रिलिंग किंवा बोरिंग आपल्याला करायचे. हा जॉब पूर्ण करण्याकरता आपल्याला जनरल टॉलरन्स दिलेला आहे, त्याला ±0.02 mm. आणि हा जॉब पूर्ण करण्याकरता आपल्याला पहिल्या प्रश्नाच्या अनुषंगाने सिरियल नंबर, जे काही टूल्स इक्विपमेंट वापरणार आहे त्याची सिरियलचा क्रम, त्याच्यानंतर त्या जॉबला लागणारे टूल्स अँड इक्विपमेंट आणि ती जे काही टूल्स इक्विपमेंट आहे त्याची साईज या कॉलममध्ये आपण लिहिणार आहे. आणि साधारणपणे हे टूल्स इक्विपमेंट किती क्वांटिटीमध्ये वापरणे त्याची क्वांटिटी, अशा प्रकारचा एक कॉलम आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये अशा प्रकारे तयार करून घ्यावा. आणि त्यामध्ये क्रमवार लागणारे जे टूल्स आहेत, इक्विपमेंट आहे त्याची साईज आणि क्वांटिटी लिहावी. तर या जॉबच्या अनुषंगाने आपल्याला एक टर्निंग टूल लागणार आहे. साधारणपणे वेगळी साईज असू शकते. या ठिकाणी आपण 1/2 इंच बाय 6 इंच असा एक टूल, त्याच्यानंतर त्या जॉबसाठी एक चक्की लागणार आहे, एक टूल पट्टी लागणार आहे, बोरिंग टूल किंवा आपण रिनिंग पण करू शकतो. तर असं बोरिंग टूल, त्याच्यानंतर बोरिंग करायचे, ड्रिलिंग करायचे, त्यासाठी लीडचक विथ की 12 mm एक नग, हॅक्सॉ फ्रेम विथ ब्लेड 300 mm एक नग. त्याच्यानंतर ड्रिलिंग करण्याअगोदर सेंटर ड्रिल BS4 किंवा BS5 वापरू शकतो. या ठिकाणी BS5 वापरलेले एक नग. आपण हे जे ड्रिल आहे, ड्रिलिंग करण्याअगोदर पायलट ड्रिल वेगवेगळ्या क्रमाने वेगवेगळ्या डायमीटरचे देखील वापरू शकतो. मी या ठिकाणी डायमीटर 5, 10, 15, 20, 21.5 इच 1 नंबर दिलेले आहे. आणि मी 21.5चं ड्रिल मारल्यानंतर रिमर करणार आहे म्हणून रिमर लिहिलेलं आहे. 22 mmचा एक नग. आपल्याला जॉबवर नर्लिंग करायचे म्हणून नर्लिंग टूल होल्डर रिव्हॉल्विंग टाईप एक नग. आपल्याला जॉब ट्रू करण्याकरता मार्किंग ब्लॉक, अर्थात त्याला सरफेस गेज म्हटलं जातं, 300 mmचं वापरणार आहोत. जॉब ॲक्युरेसीमध्ये आपल्याला पलटी करून म्हणा किंवा ट्रू करून पकडायचा असेल तर डायल टेस्ट इंडिकेटरची देखील गरज लागणार आहे, तो 0.01 mm ॲक्युरेसीचा. त्यानंतर जॉबची लांबी डायमीटर मोजण्याकरता व्हर्नियर लागणार आहे, 200 mm एक नग. आउटसाईड मायक्रोमीटर ॲक्युरेसीत जॉब करताना आपल्याला मायक्रोमीटरची देखील गरज लागणार आहे, 25-50 जी मापं आहे त्यानुसार आपण ही मायक्रोमीटर व्हर्नियर वापरणार आहोत. लेथ सेंटर MT3 एक नग. लेथ मशीन विथ स्टँडर्ड ॲक्सेसरीज 1200 mm बेड लेंथ. अशा प्रकारे हे या जॉब करता लागणारे टूल्स इक्विपमेंट थोड्याफार कमी जास्त फरकाने हे टूल्स इक्विपमेंट आपण वापरू शकतो. त्याचप्रमाणे हा जॉब करत असताना प्रत्येक कारागिराच्या किंवा विद्यार्थ्याच्या एक डोक्यामध्ये कल्पना असते की मी अशा प्रकारे जॉब पूर्ण करेल आणि त्या जॉब करता लागणारे हे टूल्स इक्विपमेंट आपल्याला लिहायचे असतात. तर आता हा जॉब बोरिंग वर पकडून म्हणजे मॅन्ड्रेलवर पकडून देखील नर्लिंग करू शकतो. तर या ठिकाणी आपण अखंड बार पकडून 35पेक्षा जास्त लांबी बाहेर पकडून त्याला फेशिंग करून नर्लिंग करून आतल्या बाजूला ड्रिलिंग रिनिंग करून आपण एका बाजूला चांपर मारून दुसऱ्या बाजूला जास्त लांबीत कट करून फेशिंग करून चांपर मारून जॉब पूर्ण करणार आहे. तर असा जॉब पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रोसिजर लिहायची आपल्याला आणि त्यानंतर तो जॉब पूर्ण करण्याकरता लागणारे सेफ्टी प्रिकॉशन. तर ह्या जॉब करता काही स्किल वापरले जाणारे स्किल उपयोगात येणारे त्याच्यामध्ये आपल्याला जॉबला होल्डिंग, त्याच्यानंतर फेशिंग, लेन टर्निंग, नर्लिंग, त्याच्यानंतर सेंटर ड्रिलिंग, रिमिंग, चेकिंग. त्याच्यानंतर ह्या जॉब करता लागणारं रॉ मटेरियल MS राऊंड बार 40 mmचा लागणारे 40 mm लांबीचा लागणारे तुकडा. त्याच्यानंतर आपल्याला कूलंट लागणार आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर आपल्याला लिहायची आणि तो जॉब पूर्ण करत असताना काही सेफ्टी प्रिकॉशन आपल्याला पाळायला हवेत
किंवा कोणत्या सेफ्टी प्रिकॉशनचा वापर करायला हवं हे यामध्ये आपल्याला यायचे. तर पहिल्यांदा आपण प्रोसिजर या जॉब करता लागणारे लिहिणार आहोत. कशा प्रकारे मुद्दे त्याच्यामध्ये यायला हवेत, थोड्याफार फरकाने कमी जास्त हे मुद्दे आपण लिहू शकतो. तर असा हा जॉब की ज्याचा डायमीटर 34-35 mm लांबी, त्यावर फाईन नर्लिंग केलेले, आतील डायमीटर 22. तर असा जॉब पूर्ण करण्याकरता आपण प्रोसिजर दिलेलं मटेरियल बरोबर असल्याची खात्री करावी. आपल्याला जे मटेरियल दिले त्याची बरोबर असल्याची खात्री करावी. राऊंड जॉब लेथ मशीनच्या फोरजा चॉकमध्ये मार्किंग ब्लॉक अर्थात सर्फेस गेजच्या सहाय्याने ट्रू करून पकडून घ्यावा. चारही जॉब घट्ट करून घेतल्याची खात्री करावी. टर्निंग टूल पोस्टमध्ये योग्य उंचीवर टेस्ट ऑफ सेंटरचा आधार घेऊन घट्ट करावे. जॉबच्या डायमीटरनुसार RPM सेट करून घ्यावे. टूल पोस्टमध्ये पकडलेल्या टूलाला, आता आपल्याला फेशिंग करायचे, त्या टूलाला साधारणपणे 30 ते 45 डिग्रीमध्ये सेट करून क्रॉस लाईटच्या सहाय्याने जॉबच्या फेसवर मशीन चालू करून फेशिंग करून घ्यावे. त्यानंतर फेशिंगसाठी पकडलेले टूल सरळ पकडून योग्य डेप्थमध्ये डेप्थ ऑफ कट देऊन जॉबवर एक प्लेन कट टर्निंग करून घ्यावा. एक कट घेतल्यानंतर मशीन बंद करून डायमीटर चेक करून घ्यावा. योग्य तो डेप्थ ऑफ कट क्रॉस लाईटच्या सहाय्याने देऊन डायमीटर 33.8 mm आपल्याला फाईन नर्लिंग करण्याकरता 33.8 असेल, 33.85 देखील बनवू शकतो. व जॉबची लांबी आपल्याला दुसऱ्या बाजूनी कट करून फेशिंग करायची, ती लांबी त्यासाठी साधारणपणे 38-40 mm पर्यंत टर्निंग करून घ्यावा. शेवटच्या कटासाठी RPM वाढवून टर्निंग करावे. नर्लिंग टूल पोस्टमध्ये पकडून, आता हे टर्निंग झाल्यानंतर नर्लिंग टूल येते, टूल पोस्टमध्ये पकडून योग्य उंचीवर पकडून घेतले. नर्लिंग टूलाची फाईन व्हीलची जोडी, फाईन नर्लिंग करायचे त्यामुळे फाईन व्हीलची जोडी जॉबच्या समोर आणून जॉबला रेस्ट करून सेटिंग करावे. क्रॉस लाईटने फाईन नर्लिंग तयार करण्यासाठी योग्य प्रमाणात डेप्थ ऑफ कट देऊन कॅरेजला लांबीमध्ये हळूवार फीड देऊन जॉबवर ऑइलचा किंवा कुलंटचा भरपूर वापर करून योग्य लांबीमध्ये फाईन नर्लिंग करावे. फाईन नर्लिंग झाल्यानंतर टेस्ट ऑफमध्ये ड्रिल चक पकडून चकमध्ये सेंटर ड्रिल पकडून जॉबच्या टोकावर फेशिंग केल्याच्या ठिकाणी सेंटर ड्रिलिंग करावे. त्यानंतर अनुक्रमे आपण वापरलेले जे ड्रिल आहे त्यामध्ये 5 mm 10 mm चे ड्रिलिंग करावे. त्यानंतर आपण पायलट ड्रिलिंग 10 नंतर 15 वापरू शकतो. 15 वापरल्यानंतर 19 mm म्हणा, 20 mm, 21.5 mm पर्यंत ड्रिलिंग करून घ्यावे. कारण आपण या ठिकाणी बोरिंगच्या ऐवजी आपल्याकडे रिमर उपलब्ध असल्यामुळे 22 mm बोरिंग करण्याऐवजी रिमिंग करणार आहे. त्यासाठी टेपर सॅम ड्रिल 21.5 ड्रिल चकमध्ये पकडून, ड्रिल चकमध्ये नाही पकडता येणार, त्यासाठी डायरेक्ट टेस्ट स्टॉकमध्ये स्लीवचा वापर करून पकडून ड्रिलिंग करावे. ड्रिल डायमीटरनुसार योग्य RPM सेट करून घ्यावे. त्यानंतर 21.5 चे ड्रिलिंग करून झाल्यानंतर टेस्ट स्टॉकमध्ये टेपर सॅम 22 mm चा रिमर पकडून कमी RPM वर ड्रिलिंग केलेल्या होलमध्ये नर्लिंग करावे. 22 mm चे बोर साधारणपणे रिमर म्हणा, बोरिंग 38 किंवा 40 mm पर्यंत करावे. जॉबच्या टोकाला 45 अंशामध्ये म्हणजे चांपर येण्याकरता टूलाला 45 अंशामध्ये झुकवून जॉबच्या टोकाला चांपरिंग करून घेतले. होलची देखील बर काढून घेतली. जॉबची लांबी 35 mm साठी 2 ते 3 mm लांबीमध्ये जास्त टर्निंग करून नर्लिंग अगोदर आपण केलेलं होतं त्या ठिकाणी जॉब कटिंग किंवा पार्टिंग टूलाने पार्टिंग ऑफ करावा. त्यानंतर जॉब
चॉकमध्ये पलटी करून नर्लिंग खराब होणार नाही अशा पद्धतीने फिनिश येण्याकरता थोड्याशा सॉफ्ट कॉपरच्या पट्ट्याचा वापर करून पकडावा. टोकाला ट्रू केल्यानंतर फेशिंग करून जॉबची लांबी 35 mm बनवून घ्यावी व टोकाला व रिमर केलेल्या ठिकाणी चांपरिंग करावे. अशा प्रकारे जॉबवर फेशिंग, प्लेन टर्निंग, चांपरिंग, ड्रिलिंग, रिमिंग व नर्लिंग इत्यादी ऑपरेशन करून जॉब पूर्ण करावा. तर अशा प्रकारे हा जॉब आपण पूर्ण करणार आहोत. त्यानंतर हा जॉब पूर्ण करण्याकरता आपण लागणारे टूल्स, त्याची प्रोसिजर पाहिली. शेवटच्या मुद्द्याकडे आपण वळणार आहे, हा जॉब पूर्ण करण्याकरता सेफ्टी प्रिकॉशन. तर आता कोणताही जॉब पूर्ण करत असताना काही सेफ्टी प्रिकॉशन पाळावे लागतात. तर त्या अनुषंगाने या ठिकाणी दिलेले मटेरियल बरोबर असल्याची खात्री आपण केली होती. लेथ मशीनच्या चॉकमध्ये जॉब व्यवस्थितरित्या ट्रू करून पकडावा. जॉब तयार करत असताना वेळोवेळी व्हर्नियर व मायक्रोमीटरच्या साहाय्याने डायमीटर व जॉबची लांबी चेक करावी. टर्निंग, ड्रिलिंग, नर्लिंग, रिमिंग करताना योग्य स्पीड आणि फीड देऊन काम करावे. टर्निंग, ड्रिलिंग, नर्लिंग, रिमिंग करताना आपण सांगितल्याप्रमाणे योग्य ते स्पीड देऊन आपण काम करायला हवं. जॉब फिरवून चॉकमध्ये पकडताना व्यवस्थितरित्या तो जॉब ट्रू करून पकडावा. नर्लिंग खराब होणार नाही यासाठी पॅकिंगचा वापर करावा. टर्निंग व ड्रिलिंग करताना भरपूर कूलंटचा वापर करावा. अशा प्रकारे ह्या काही सेफ्टी प्रिकॉशन हा जॉब पूर्ण करत असताना आपल्याला वापरायला हव्यात. तर अशा प्रकारे या प्रकारचा हा जॉब पूर्ण करण्याकरता आपल्याला काही टूल्स, इक्विपमेंट, त्याच्यानंतर त्याची कृती, जॉब सिक्वेन्स आणि सेफ्टी प्रिकॉशन हे आपल्याला अंमलात आणायला हवे. तर धन्यवाद. आपण यासारखे वेगवेगळे व्हिडिओ या चॅनलवर पाहत चला.